नालायक. रणजितची नजर वाईट होती. पण मला कधी भीती नाही वाटली. खरं तर स्त्री मुलगी घराबाहेर पडली की बघणाऱ्या पुरुषांच्या नजरा ह्या लोचट घाणेरड्याच असतात. त्याची नजर माझ्या शरीरावरून फिरायची. पण रणजित असं काय करेल याची खात्री नव्हती मला. खरं तर त्याची माझ्या शरीरावर फिरणारी ती नजर मला खूप त्रास देत होती. पण त्यानं मी बेसावध असतानाच घाव केला. कॉलेज मधल्या मुली त्याला मंद मूर्ख ढेकून हटेला असं म्हणायच्या. तो मनातल्या मनात चडपडायचा. पण त्याच्या वासनेची मी शिकार होईन असं कल्पनेत सुद्धा वाटलं नव्हतं. त्याने मला सरबतातून मालती, अगं आयुष्यामध्ये कोणाचं वाकडं केलं नाही, कोणाचं वाईट व्हावं असं मनात आणणं सुद्धा पाप आहे असं समजत आलो आपण. सरळ मार्गाने जे भाग्यात आहे तेवढंच स्वीकारलं, समाधानाने जगत आलो. कधी हव्यास केला नाही, कधी कोणाच्या अंगावरचं ओढून घेतलं नाही, सरळ मार्गाने जगालो. भाग्यात जेवढं आहे तेवढ्यात समाधान मारत जगत आलो आपण. कधी हव्यास केला नाही, कधी कोणाचं ओरबाडून घेतलं नाही. आजवर सच्चेपणानं वागण्याचं जर का हेच फळ असेल तर देवा देवा रे, मला जन्माला तरी का घातलं? पोटच्या तरुण मुलीची अशी अवस्था बघण्यापेक्षा मला मरण का नाही दिलं? काय चुकलं माझं देवा, म्हणून मला ही शिक्षा दिली? सांग देवा देवा देवा. नाही सर होत रे आता.
पण आपण आता तर आरतीला धीर द्यायला हवा. त्याने काय होणार आहे मालती? अहो आरतीचा जीव वाचेल. उद्या तिने जर जीवाचं काही बरं वाईट केलं तर? हो हो हो. हे होऊ शकतं मालती. पण आता आपण काय करायचं? आपण तरी काय करू शकतो मालती? आपल्या मुलीच्या चारित्र्याशी खेळ खेळणार त्या राक्षसाला देवच काय ती शिक्षा करेल. अगं सत्ता त्यांच्या हातात आहे, पैसा आहे, पण आपल्या हातात ताकदच नाही राहिली मालती. आपण खूप लहान माणसं आहोत मालती त्यांच्या पुढे. अगं आपल्याला ठेचायला असा कितीसा वेळ लागणार आहे त्याला. अहो पण म्हणून आपण बोलायचंच नाही का? जा विचारायचं नाही. कोणी यावं आणि संपून टाकावं. इतके लहान आहोत का आपण? नाही नाही नाही. माझ्या मुलीच्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवं. आपण जाऊ त्यांच्याकडे. मी नाही घाबरत त्या पवनरावला. घाबरण्याचं आता काहीच कारण उरलेलं नाहीये. आता पवनराव मारो नाही तर जननिंदा मारो. मरणाच्या वेदनात संपलेत मालती आता. पण तू म्हणतेस ना तसं काहीतरी करायला हवं. इतक्या सहजपणे संपवता तुम्ही आमचं जीवन? नाही, जाब विचारायला हवा मालती, जाब विचारायला हवा आणि आपण तो विचारूया. साहेब साहेब, ते दोघेही नवरा बायको आले आहेत बरं. अरे वा, येऊ द्या रघुनाथ, येऊ द्या. खरं सांगतो रघुनाथ, आरती काही खास नाहीये, पण तिची आई मालतीबाई खूप झकास आहे. साहेब काय साहेब? बघा तिला. साहेब ते लोक आले. या 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 रमाकांत साहेब या. अरे वा वहिनी, तुम्ही पण? आमचं भाग्य उदयलं हो. लक्ष्मीनारायणचा जोडा आला. स्वागत आहे तुमचं. आम्ही बसायला आलेलो नाहीये. हो पण साहेब म्हणतात तर बसा. उभे उभे काय बोलणार तरी तुम्ही? या बसा इकडे. रघुनाथ, चहा टाकायला सांग रे. हो साहेब. कडक चहा. बिलकुल साहेब. वहिनी बसा ना. तुमचे पाय कधी लागत नाही आमच्या झोपडीला. तू एक नंबरचा नट आहेस. अरे अभिनय तुझ्या नसानसात भिनलाय हे माहिती आहे मला. आता खोटा अभिनय करू नकोस. मुलाला चौकात नागडा करून चापकानं फोडायला हवा. आम्ही इथे का आलो याची कल्पना आहे तुम्हाला? अहो तुमच्या त्या नालायक मुलाने ना. अहो अशी शिव्या द्यायला काय झालं बहिणी? शिव्या? अरे हलकटा, तुला आणि तुझ्या मुलाला रस्त्यावर नागडं करून कुल्यावर फटके मारायला पाहिजे. ए ही डमडीच्या, काय तुला जगायचं आहे की नाही? रघुनाथ, आपले ते मतदाता आहे, अन्नदाता आहे ते. बोलू दे त्यांना. अरे जिथे खाणार तिथे हागणाऱ्याची जात तुझी. ए टिकडीच्या, काय बोलतो आहे? रघुनाथ, बोलू दे त्यांना. ते आपले मतदाता आहे, अन्नदाता आहे. बोला, काय गुन्हा आहे माझा? लाज नाही वाटत तुला हलकटा? काय झालं म्हणून विचारतो? अहो कशाची लाज? काय झालं कळू तुझ्या मला. अहो आम्हाला सांगायला सुद्धा लाज वाटते. अहो लाज वाटेल असं काम करायचं ना. ए आला तुझा मुलगा, विचार त्याला. रणजित, काय केलं रे बाबा? काही नाही डॅड. ए या मुलानं आमच्या पोरीवर बलात्कार केलाय. काय रे रणजित? नाही डॅड, तिचे ना खूप मित्र आहेत. ए तुझी जीभ आसरून टाकेन ना मी. ओ ए जरा बाजूला व्हा. ए जीप नंतर हसणार रमाकांत. आधी आपल्या घरचं पहा तुम्ही. आपण एक काम करू रमाकांत, पोलिसात जाऊ, कंप्लेंट करू. पण काही पुरावा पाहिजे ना.
चला पोलिसात चलता. हा ते तर आम्ही करणारच आहे. अरे हलकट माणसा, ज्या मुलानं माझ्या मुलीला नाचवली त्याला शिक्षा मिळेल हेच आम्ही बघणार आहोत. सोडणार नाही त्याला, जाणार आम्ही कोर्टात पोलिसात. अहो नका सोडू. वाईट काम करण्यासाठी शिक्षा हवी. तू माणूस आहेस की राक्षस? अरे काय काळीज आहे का नाही तुला? तू बाप आहेस नाही का मुलीचा? तुला आमच्या वेदना कळत नाहीत? माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद केलं तुझ्या पोरानं. त्याला माफ करणार नाही देव. त्याची शिक्षा मिळणार तुम्हाला. अरे माझ्या मुलीचं आयुष्य बर्बाद करणाऱ्या तुझ्या मुलाला शिक्षा मिळणारच. देव तुम्हा दोघांनाही माफ करणार नाही. याची शिक्षा मिळेल पवनराव मोहिते. हा तुमचा माज, ही गमेन एका क्षणात उतरेल. तुझं कधीही भलं होणार नाही. डोक्यात राग घालवू नका रमाकांतराव. अजून घर घ्यायचं ना तुम्हाला? 2 लाख हवेत ना तुम्हाला? 4 लाख देतो. अरे हलकटा, तू काय आम्हाला विकत घ्यायला पाहतोस? विकत? लाख रुपयात तुम्हाला कोण विकत घेणार? 2,400 ची किंमत तुमची. अजिबात त्याला सोडायचं नाही. तुमच्या नवऱ्याची एवढी किंमतच नाही. जुना मॉडेल झालाय तो आता. रमाकांतराव, आरती आपली घरची मुलगी. तिला नोकरी लावून देतो. कुठेतरी लग्न जोडू तिचं. अहो तुमच्या मुलानं माझ्या पोरीला नाचवलंय, बलात्कार केलाय तिच्यावर. आता रणजितला तिच्याशी लग्न करावं लागेल. आणि तसं नाही केलं तर तुम्हाला भारी पडेल. 5 लाख रुपये देऊ का? 10 लाख रुपये देऊ? आरतीला सून करून घ्या, नाही तर परिणाम फार वाईट होतील. धमकी देता मला? याला शांतपणे बाहेर घे, इथे धक्का मारून बाहेर काढू. अरे नीच माणसा. बस पुजारी, बस. काय करायचं ते करा. आधी घराच्या बाहेर वा. ₹10 लाख घ्या, नाहीतर घराच्या बाहेर वा. ए, चल रे बुक्कड माणसा चल. आणि आता जर तुला कळलं नाही नी तर गोळीनी उडून टाकील. ए, ए रघुनाथ, गोळीची किंमत या माणसाच्या जीवापेक्षा जास्त आहे. घरातनं कचरा काढतात ना, तसं काढा. ए, ए चल रे बाजू हट. चल चल रे चल 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 रे चल चल ए, चल तिकडे माणसाला चल चांगला तिकडे शिकवायला चल, हवं. चल, चल अजिबात तिकडे. त्याला कसे सोडायचं कसे नाही. लोक येतात काय